नमस्कार, मी संघमित्रा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण कांद्याच्या पातीची खूप वेगळी अशी भाजी बनवणार आहोत। तशी कांद्याची पात खूप वेगवेगळ्या पद्धतीने करता येते, पण आज मी जी भाजी बनवणार आहे ना ती खूप वेगळी आहे आणि मला खात्री आहे जी कांद्याची पात खात नाहीत ना ती देखील ही भाजी खूप आवडीने खातील। एवढी भाजी स्वादिष्ट बनून तयार होते आणि बनवायला देखील अतिशय सोपी आहे। शिवाय बिलकुल जास्त वेळ लागत नाही, झटपट बनून तयार होते। चला तर मग झटपट रेसिपीला पटकन सुरुवात करूयात। सगळ्यात सुरुवातीला मी ते एक जोडी कांद्याची पात घेतली आहे, तिला या पद्धतीने अशी बारीक कट करून घ्यायची आहे। 250 ग्राम कांद्याची पात आहे, स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घ्यायची आहे। पातीचा कांदा जर कवळा असेल तर तो देखील याच्यामध्ये बारीक चिरून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी इथे संपूर्ण पात बारीक चिरून घेतली आहे। मी इथं अर्धी वाटी मुगाची डाळ 1.5 ते 2 तास भिजत ठेवली होती, तिला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी डाळीतलं पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे। डाळ बारीक करतानाच सोबत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, सोबत 3-4 हिरव्या मिरच्या देखील घ्यायच्या आहेत, अर्धा इंच अद्रकचे तुकडे करून घ्यायचे आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 1 टीस्पून जिरे घ्यायचे आहेत। आता हे सगळे जिन्नस पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आपण मगाशी चिरून ठेवलेल्या कांद्याच्या पातीमध्ये अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण मगाशी तयार केलेलं डाळीचं जे वाटण आहे, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण आणि जिरे घालून ते वाटण देखील याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आपण इथं पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही वाटण तयार करताना। डाळ देखील वाटण्यापूर्वी आपण निथळून घेतली होती, म्हणजे डाळीतलं आपण पूर्णपणे पाणी काढून घेतलं होतं। पातीमध्ये हे तयार मिश्रण घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण व्यवस्थित एकसारखं झालं पाहिजे, या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की एक छोटासा गोळा हातामध्ये घेऊन बघायचा आहे आणि असा त्याचा एक छोटासा बॉल तयार करायचा आहे। तुम्ही बघू शकताय इथं आपला बॉल एकदम छान तयार होतो आहे, बाइंडिंग खूप व्यवस्थित आलेलं आहे, एकदम परफेक्ट आपल्याला असंच हवं आहे। आता आपल्याला एक चाळण घ्यायची आहे, तिला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। बेसिकली आपण काय करतो ना, तयार मिश्रणाचे कोफ्ते बनवून घेणार आहोत आणि ते वाफवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी त्या चाळणीला तेल लावून घेते आणि तयार मिश्रणाचे आपण असे छोटे छोटे बॉल्स बनवणार आहोत। बॉल्स बनवताना कोफ्त्याच्या आकाराचे किंवा आपल्या लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। या पद्धतीने मी सगळे बॉल्स बनवून घेते आणि हे तयार बॉल्स किंवा हे तयार कोफ्ते आपल्याला ग्रीस करून ठेवलेल्या तेलाचा हात लावून ठेवलेल्या चाळणीवर ठेवून घ्यायचे आहेत। तर इथे माझे सगळे कोफ्ते बनवून तयार आहेत। आता हे कोफ्ते आपल्याला वाफवून घ्यायचे, त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी तापायला ठेवलं आहे। इथं आपण कोफ्ते वाफवून घेणार आहोत। चाळणी पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे, स्टँड ठेवायचे खाली आणि मग चाळणी ठेवायची आहे। इथं माझ्या चाळणीला स्टँड आहेत। आता कोफ्त्यांवर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनटामध्ये कोफ्ते वाफून तयार होतात। तोपर्यंत आपण कोफ्त्यांच्या रश्श्यासाठी वाटण तयार करून घेऊयात। त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। मी इथे वाळवलेला कांदा घेतला आहे। वाळवलेला कांदा घेतला म्हणजे जास्त वेळ जात नाही, कांदा लवकर भाजतो। पण जर तुमच्याकडे असा वाळलेला कांदा नसेल तर एक मोठा कांदा घ्यायचा, बारीक उभा चिरायचा आणि थोड्याशा तेलामध्ये गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। इथं कांद्याचा रंग हलकासा चेंज झाला आहे, मी काढून घेते। आता अर्धी वाटी किसलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे। गॅस एकदम कमी ठेवायचा म्हणजे खोबरं जळणार नाही। खोबरं देखील आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। खोबरं घालताना तेल घालायची गरज नाही आहे। खोबऱ्याला स्वतःचंच तेल असतं, तेव्हा तेल घालायची गरज पडत नाही। खोबरं तेल न घालता भाजून घ्यायचं आहे। याला हलकासा सोनेरी रंग आला आहे, लगेच खोबरं काढून घ्यायचं आहे। मग अशी डाळ बारीक केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी वाटण तयार करून घेते। त्याच्यासाठी भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। सोबत थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, 1 इंच अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि एक मध्यम आकाराचा टमॅटो घ्यायचा आहे। टमॅटोचे मी ह्या पद्धतीने असे थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत। आता याचं आपल्याला एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आणि वाटण तयार करायचं आहे। तोपर्यंत आपल्या इकडे कोफ्ते देखील वाफवून तयार झालेत, 2 ते 3 मिनटं लागलेत वाफवायला।
जास्त वेळ लागत नाही. आता कोफ्ते योग्य प्रमाणात वाफलेत की नाही हे बघण्यासाठी काय करायचं, चाकू असा कोफ्त्यामध्ये घालून बघायचा आहे, रोवून बघायचा आहे. चाकू एकदम साफ निघाला आहे याचा अर्थ आपले कोफ्ते प्रॉपर तयार झाले आहेत. आता फोडणीसाठी एक कढई मी गरम व्हायला ठेवली. कढई हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगले गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगले गरम झालं की याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालून घ्यायचे. जिरे चांगले फुलू द्यायचे. जिरे चांगले फुलले की याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला परतत असताना गॅस आपल्याला कमी ते मध्यम आचेवर ठेवायचा आहे. थोड्याच वेळामध्ये मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागतं. मसाल्याला असं साईडने तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत. सगळ्यात सुरुवातीला मी याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून घेते. 1 टीस्पून कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे. 1 टीस्पून लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि 1 टीस्पून धणे पावडर घालून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता कोरडे मसाले घालताना गॅस एकदम कमी करायचा आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत. मसाला चांगला फ्राय झाला आणि साईडनं असं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी शक्यतो गरमच घालायचं म्हणजे भाजीला चव खूप छान येते. मी इथे 1.5 ते 2 ग्लास पाणी घालून घेते किंवा तुम्हाला ग्रेव्ही किती थिक हवी किंवा पातळ हवी त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे. सगळं एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता फुल करायची आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि आपण मगाशी तयार करून घेतलेले कोफ्ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आपण कोफ्ते वाफवण्यापूर्वी चाळणीला तेल लावून घेतलं होतं तेव्हा कोफ्ते चाळणीतनं खूप इझिली निघून येतात. ते याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत. एक एक करून ह्या पद्धतीने कोफ्ते रश्श्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आता परत गॅस मोठा करायचा आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे. अशी चांगली खळखळून उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला एक 5 मिनटासाठी कमी गॅसवर उकळून घ्यायचं आहे. 5 मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचं आहे. मस्तच तुम्ही बघू शकताय आपल्या भाजीला किती छान रंग आला आहे आणि तरी देखील एकदम मस्त आली आहे. एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय आपला रस्सा पण एकदम परफेक्ट तयार झाला आहे. खूप जास्त दाट किंवा खूप जास्त सैलसर देखील झालेला नाही आहे. एकदम परफेक्ट तयार झाला आहे. कलर देखील छान आला आहे, तरी देखील छान आली आहे. बस सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे आपला कांद्याच्या पातीचा वेगळा असा प्रकार कांद्याच्या पातीची कोफ्त्यांची भाजी तयार आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.